ज्या नेहरू स्टेडियमवरती आज आपण पुणे फेस्टिवलच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होते, त्याच नेहरू स्टेडियमवरती आजपासून 37 वर्षापूर्वी खासदार सुरेश कलमाडींनी पुणे फेस्टिवलची मुहूर्तमेढ रोवली. व त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की पुणे फेस्टिवल हा पुण्यात, महाराष्ट्रात, भारतामध्ये एक प्रतिष्ठेचा, एक मानाचा आणि एक मोठा उत्सव पुण्यामध्ये होईल. या नेहरू स्टेडियममध्ये जिथे आता उजव्या हाताला कपिल देवचे मोठा फोटो आहे, त्याच नेहरू स्टेडियमवरती डाव्या बाजूला इथे कधी ऐश्वर्या राय येत होती, कधी सुनील गावस्कर येत होते, कधी भारताचे राष्ट्रपती येत होते. ही सगळी माणसं या पुणे फेस्टिवलच्या उद्घाटनाला आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना येत होती. कलमाडी हे असं एक व्यक्तिमत्व होतं आणि आहे की ज्यांनी देशातले त्या क्षेत्रातले दिग्गज माणसं, म्हणजे क्रीडा असेल, कला असेल, राजकारण असेल, साहित्य असेल, समाजकारण असेल, त्या क्षेत्रातला जो सर्वोत्तम आहे तो ह्या फेस्टिवलच्या निमित्तानं या गणपतीच्या उत्सवात आणला. आणि म्हणून पुणे फेस्टिवलच्या पासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या गावोगावामध्ये अनेक फेस्टिवल चालू झाले. आपण असं म्हणतो कधी कधी की पुणे फेस्टिवल ही अनेक फेस्टिवलची जननी आहे. हे त्या अर्थानं खरं आहे. याच फेस्टिवलमध्ये मराठी हास्यकवी संमेलन आहे, हिंदी हास्यकवी संमेलन आहे, मुशायरा आहे, मराठीतली उत्तम नाटकं आहेत. म्हणजे मला आठवतंय चित्ररंजन कोल्हटकरांना घेऊन मुंबईला जाऊन मराठी नाटकं त्यावेळेला सिलेक्ट केली होती. असा सगळा मोठा 37 वर्षाचा काळ या ठिकाणी गेला. त्या 37 वर्षानंतर आज या ठिकाणी जेव्हा मोठा पुणे फेस्टिवल साजरा होतोय, तेव्हा त्याच दिमाखामध्ये कृष्णकुमार गोयल, अभय छाजेड या सर्व ज्येष्ठांच्या मदतीने तोच पुणे फेस्टिवल त्याच दिमाखामध्ये, त्याच जोरामध्ये साजरा होईल. पुण्याकरता ज्यांनी काम केलं अशा 2 व्यक्तींना या निमित्तानं पुणे फेस्टिवल जीवन गौरव अवॉर्ड दिलं जातं. काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींना पुणे फेस्टिवल अवॉर्ड दिलं जातं. अशा तऱ्हेने पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्रातली माणसं पुणे फेस्टिवलला येतात. आणि सांगितलं तर आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस जसा चितळ्यांची भाकरवडी आवडीने खातो, दगडूशेठ हलवाई गणपतीला मनापासून नमस्कार करतो, तेवढ्याच श्रद्धेनं, तेवढ्याच आत्मीयतेनं, तेवढ्याच प्रेमानं, तेवढ्याच जिद्दीने आणि तेवढ्याच महत्वाने तो पुणे फेस्टिवलला सुद्धा या कार्यक्रम बघायला येतो. चला या पुणे फेस्टिवलच्या कार्यक्रमांची आपण सगळेजण मजा चाखूया. गणपती बाप्पा मोरया.